हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे आजच्या शिवमचा शाळेचा दिवस। तर आजच्या शिवमच्या शाळेचा दिवस कसा गेला तर सकाळी सकाळी तुम्ही बघू शकताय सुंदर असे कबूतर आम्ही रोज जाताना मला दिसतात, त्यामुळे खरंच खूप भारी वाटतं, मस्त वाटतं ते बघू शकता। शिवम लपतोय, त्याला खरं तर आजच्या व्हिडिओ मध्ये यायचं नव्हतं। त्यानंतर पाऊस झाल्यामुळे इथला आजूबाजूचा सगळा परिसर भिजलेला आहे। त्यानंतर बाजूला पूर्ण जंगल आहे, त्यामुळे आत्ताचं सध्याचं वातावरण अगदी दमट आहे। बघू शकता अजून सुद्धा पूर्ण ढग भरलेले आहेत। पूर्ण दिवस पावसातच गेला। सकाळी इथून जाताना खरंच खूप मस्त वाटतं। दिवस ते म्हणतात ना आज का दिन बन गया, तसं वाटतं खरं तर। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर इथे आम्ही बसमध्ये बसल्यानंतर शिवमला मी अभ्यास करायला सांगितला, कारण बसच्या प्रवासामध्येच भरपूर वेळ जातो आणि तेवढा वेळ जर अभ्यासासाठी वापरला तर खरंच खूप जास्ती वेळ कामात येतो। त्यामुळे तर मी तुम्हाला असं म्हणत होते की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटतायत ते। तर बघू शकताय बऱ्याचशा प्रमाणात बाहेर पाऊस चालू होता। शकता। त्यानंतर हा व्हिडिओ शिवमने घेतलेला आहे, खरं तर हा व्हिडिओ मी घेतलेला नाहीये। त्यावरती अगदी छोटीशी अशी रील बनवणार होते मी, कारण मला सतत असे व्हिडिओ घेताना बघून त्याला सुद्धा अगदी छान माहिती झालेला आहे रील कशा बनवायच्यात वगैरे ते। तर अचानक आम्ही स्टॉपला उतरल्यानंतर शिवमचे बाबा आले। बऱ्याचदा आमची अशी भेट होत नाही शाळेत जाताना, पण त्यांची नक्की सुट्टी झाली होती आणि लवकर ते चिंचवड गावात आल्यामुळे लवकर पोहोचलो आम्ही इथे। त्यानंतर मग ते आल्यामुळे मग म्हटलं चला नाश्ता करूयात काहीतरी, म्हणून बाहेर पाऊस चालूच होता। मग गरमागरम नाश्ता करण्यासाठी म्हणजे वडापाव खाण्यासाठी आम्ही इथे थांबलो। आणि तुम्ही जर चाफेकर चौकात असाल किंवा चाफेकर चौकाच्या आजूबाजूला मग आपलं चिंचवडगाव बस स्टॉपच्या एरियामध्ये जर असाल तर इथे मोर्या वडापाव म्हणून आहे, तिथे फक्त 10 रुपयामध्ये वडापाव मिळतो। तर तिथून तुम्ही घेऊ शकता। टेस्ट पण अगदी व्यवस्थित असते, बऱ्यापैकी असते, एकदा ट्राय करू शकताय तुम्ही। तर तिथून वडापाव घेऊन मग निघालो, नाश्ता वगैरे केला आणि त्यानंतर मग मी परत इकडे आले। आता बऱ्यापैकी पावसाळा सुरू झालाय म्हणायला काही हरकत नाहीये, कारण सगळीकडे पाऊसच चालू आहे। शिवम इथे नाश्त्याची वाट बघत बसलेला। त्याला हा पॉइंट माहिती आहे, त्यामुळे इथे आलो की वडापाव खायचा आहे हे त्याचं कायमचं म्हणणं असतं। त्यानंतर मग मी शिवमच्या भावांना वगैरे वडापाव घेतला आम्ही। बघू शकता अजून सुद्धा पाऊस चालू आहे। खरं तर कधी कधी ना शाळेत असलो तेव्हा पावसाला काही प्रॉब्लेम नसतो, शाळेत घरी असल्यावर काही प्रॉब्लेम नसतो, पण जेव्हा प्रवासात पाऊस येतो ना तेव्हा असं वाटतं की नको यार एवढा वेळ पाऊस नको म्हणून, कारण काय होतं येण्या जाण्याचे हाल होतात, दुसरं काही नाही। आणि नक्की आज मी छत्री वगैरे आणलेली नव्हती आणि तेव्हाच हे पावसाचं वातावरण चालू होतं।
त्यानंतर मग मी शाळेत काही शूट केलं नव्हतं, नाही. परत येताना पण वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं होतं, म्हणजे 100% पाऊस येईलच आता असं फायनली आम्हाला वाटतच होतं आणि तेच झालं. आम्ही ते बस स्टॉपला उतरल्यानंतर पावसाला सुरुवात झाली. खरं तर व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला दिसत नसेल, पण थोडा पाऊस येतोय आणि छत्री वगैरे मी काहीच आणलेलं नव्हतं, त्यामुळे बऱ्यापैकी आम्ही भिजलो. आणि परत प्रॉब्लेम असा झाला की पावसामुळे ट्रॅफिक झालं. ट्रॅफिकमुळे पहिली आमची स्कूल बस उशिरा आली, त्यानंतर स्कूल बस उशिरा आल्यामुळे आम्ही इथून ज्या बसने जातो ती बस आम्हाला उशिरा मिळाली. त्यानंतर आम्ही ते चालत कसं तरी आलो. शिवम बघू शकताय तुम्ही पूर्णपणे भिजलेला आहे, पण ते पहिल्या पावसाचा तो आनंद म्हणतात ना, भिजलेल्याचा तो आनंद त्याच्या चेहऱ्यावरती तुम्हाला दिसतच असेल. त्यानंतर दुसरी बस उशिरा मिळाली, त्यामुळे मग आमची जी घरापर्यंत येण्याची बस होती ती सुद्धा हुकली. त्यामुळे मग आम्ही दुसऱ्या बसने आलो आणि आता इथे उतरलो आमच्या स्टॉपच्या जवळ म्हणण्यापेक्षा घरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती. आणि आता एवढा पाऊस चालू आहे, साधारण आम्ही 10 मिनटं वगैरे थांबलो आहे, पण तरीसुद्धा हा पाऊस थांबायचं काही नाव घेत नाही आहे. त्यामुळे मग विचार केला की आता थांबून उपयोग नाही, घरी तर जावंच लागेल. आणि शिवमचे बाबासुद्धा आलेले नव्हते, थोडंसं रिक्षाचं काम होतं त्यामुळे ते थांबलेले, आज घ्यायला नाही आले. त्यामुळे एवढ्याशा पावसात तुम्ही बघू शकताय भरपूर जोरात पाऊस चालू आहे. तेवढ्या पावसात आम्ही बऱ्यापैकी भिजून आलेलो आहोत. पूर्ण भिजलोय आम्ही. आणि अशा वेळेस जर लाईट नसेल, लिफ्ट नसेल तर खरंच खूप राग येतो, पण नशीब तेव्हा लाईट होती. तर बघू शकताय दोघंही पूर्ण ओले झालेले आहोत. त्यामुळे घरी गेल्या पहिले गरमागरम चहा घेतला, कपडे वगैरे बदलले. बघू शकताय शिवमसाठी आणि माझ्यासाठी पहिले गरमागरम चहा केला. आणि आजचा व्हिडिओ इथेच संपला असं मी अनाऊन्स करते आणि व्हिडिओ संपवते. खरं तर आज अजिबात कसली कॅपॅसिटी नाही, कारण साधारण 1 ते 2 किलोमीटर आम्ही पावसात भिजत आलो होतो. छत्री मला सापडत नाही आणि शिवमचा रेनकोट मी विसरले होते घरी. आणि पाऊस खूप जोराचा चालू होता, मी जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. आणि शिवमचे बाबा घरी नसल्यामुळे साधारण 1-2 किलोमीटर आम्हाला चालत तेवढ्या पावसात यावं लागलं, कारण थोडा वेळ थांबून बघितलं मी, पण पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नव्हता. त्यामुळे चालत आलो. आता खूप थकलो आहे, आता चहा वगैरे घेते मी आणि बाकीच्या जेवणाच्या वगैरे तयारीला लागते. पण आजचा व्हिडिओ इथेच संपला असं मी अनाऊन्स करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.